पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात एलसीबीचा मोठा धडाका। डीमार्ट परिसरात अंमली पदार्थांची तस्करी उधळली। 12 किलो गांजासह दोघे जेरबंद। गोपनीय माहिती ठरली अचूक। ॲक्टिवावरून गांजाची वाहतूक। एलसीबीच्या सापळ्यात लाखोंचा मुद्देमाल जप्त। धुळे शहरात अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत सुमारे 3 लाख रुपये किमतीचा 12 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला असून ॲक्टिवावरून गांजाची वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की 2 इसम ॲक्टिवा दुचाकीवरून डीमार्ट जवळील विश्वकर्मा भवन परिसरात बेकायदेशीर विक्रीसाठी गांजा घेऊन येणार आहेत। या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून सापळा रचण्यात आला। पथकानं संशयास्पद हालचाली करणाऱ्या 2 इसमांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांची ओळख निखिल गोकुळ पाटील व चेतन जीवन पावरा अशी पटली। त्यांच्या ताब्यातील गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये 12 किलो 100 ग्रॅम गांजा आढळून आला। या कारवाईत पोलिसांनी 3 लाख रुपये किमतीचा गांजा तसेच 50,000 रुपये किमतीची ॲक्टिवा दुचाकी जप्त केली असून एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 209/2026 अन्वये NDPS कायद्यातील कलम 8 क 20 ब 27 क 22 क व 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं केली। या पथकात पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, अरिफ पठाण, राहुल सानप, संदीप जगन्नाथ पाटील, देवेंद्र ठाकूर, अमोल पाटील, सिद्धार्थ निकम यांचा सहभाग होता। मुख्य संपादक जतीन बोरसे, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।